कुठून आले सर? चिकलठाण कन्नड तालुका. काय वाटतं कोण झालं पाहिजे खासदार? हां कोण झालं पाहिजे? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. तर काय अपेक्षा आहे समजा त्यांच्या? अपेक्षा काहीच नाही आहे. या मोदी विरोधात सगळी लाड आलेली देशात, त्याच्यामुळे यावेळेस शक्यच नाही आहे. विरोध आहे पूर्ण मोदी सरकारला. नाही, खैरे साहेब निवडून आल्यानंतर आपल्याकडे काय बदल झाला पाहिजे काय वाटतं तुम्हाला? अपेक्षा म्हणजे आता खताच्या किमती बदलाचं काहीच नाही आहे. या सरकार हे धोरण, हा धोरण हे सरकारी महायुतीचं रस्त्याच्या पत्तीने आम्हाला काहीच नाही इथून तिथून. तर हे मोदी धोरणच आम्हाला पटत नाही. आता 10 वर्ष कदरून गेले शेतकरी लोक. मागच्या 5 वर्षात इम्तियाज जलील खासदार होते. ते काय आपल्या इकडे भेटी वगैरे दिली काही आले का? नाही, आलेच नाही. काय आलं भेट देईन तो? भेटच नाही दिली. कुठून आलेले आहे आपण? आवराळा बरं, सभेला आलेले आहे का? सभेसाठी. कोण झाला पाहिजे खासदार? इम्तियाज जलील आहे, भुमरे आहे, खैरे आहे, कोण झालं पाहिजे? चंद्रकांत खैरे. का बरं, काय अपेक्षा आहे तुम्हाला? काबर मी म्हणजे चारित्र्य संपन्न नेतृत्व आहे असं. मागच्या 5 वर्षामध्ये इम्तियाज जलील खासदार होते, ते कधी आपल्या गावाला भेट नाही, दिलेली आहे? कधीच काही विकास कामे केलेली आहे? बिलकुल नाही. एक काही नाही, दर्शक बी काम नाही, भेटत नाही, गावाला आले नाही, काही नाही. त्यामुळे जी आम्हाला उणीव आहे आता 5 वर्षाची उणीव भासली, त्यामुळे खैरे साहेबच भुमरे साहेब का नको? त्यांचं गद्दार आहे, कामच गद्दार. नाही. हां, गद्दार गद्दार आहे गद्दार. गद्दार आहे. हा गद्दार लोकांना आज खासदार की कुठं नाही झाला. खैरे साहेब. खरं चांगली माणसं आहे, एक निष्ठावंत कार्य करताय बस. बाबा तुमची काय प्रतिक्रिया आहे? जे बोलले याचं दुसरं काय करायचं तरी. खैरे साहेबच बरं आहे. भुमरे नको का? नाही काय नका, दुसरे काही कामाचे नाही. जलील नको तू, जलील काय करतो? सर तुम्ही कुठले आहात? गल्ले बोरगाव. बरं, आता कोण खासदार झालं पाहिजे समजा? आता काय केंद्रात मोदी सरकारची लाट आहे म्हणत्या, मग आता बीजेपीचाच झाला पाहिजे. बीजेपीचं कोण? काय कोण आहे? भुमरे साहेब म्हणते ना. भुमरे साहेब, हां, खैरे साहेब की इम्तियाज जलील? आता भुमरे साहेब म्हणते ना बीजेपीचं. बरं, त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे निवडून आल्यानंतर? त्यांना काय सर्वसामान्याचे कामं करावं. थोडे हे जे खतावर बोलले आत्ताच, ते थोडेफार किमती करावं, कमी करावं. शेतकऱ्याचं काय हित करता येईल तसं करायला पाहिजे काहीतरी. इम्तियाज जलील का नको? इम्तियाज झाली ना तरी काय वाईट केलं. खैरे साहेब का नको? खैरे साहेबांना आता झाले ना, आता 20-25 वर्ष भरपूर सत्ता भोगली त्यांनी. अहं. मी कन्नड चिकलठाण. काय वाटतं कोण झालं पाहिजे खासदार? महाविकास आघाडी. का बरं, काय अपेक्षा आहे? अपेक्षा कसं आहे, कोरोनाच्या काळात खूप चांगलं काम केलं. बरं, जनतेचे म्हणजे वॅक्सिन वगैरेचं व्यवस्था केली व्यवस्थितरित्या, प्रॉब्लेम नाही आला. मी इथलाच आहे, गल्ली बोरगावचा. बरं, काय वाटतं आपलं कोण खासदार झाले पाहिजे? मला वाटतं खैरे साहेब झाले पाहिजेत. इम्तियाज जलील आहे, काय वाटतं? खैरे साहेब झाले पाहिजेत का बरं, यावेळेस. काय अपेक्षा आहे? यावेळेस आपल्याला बघितलं आहे सर्व प्रकारे भाजपने कसं महाराष्ट्रात देशात वातावरण चालू आहे, सगळीकडे पक्ष फोडाफोडीचा कार्यक्रम चालू आहे. त्याच्यामुळं यावेळेस भाजपाला कुठेतरी झोला बसला पाहिजे, तरी खैरे साहेब यावे निवडून असे वाटतं. इम्तियाज जलील मागील 5 वर्षात खासदार होते, त्यांनी काही विकास कामे केले का? काही आले नाही, काही भेटी वगैरे? इम्तियाज जलील साहेबांनी पण चांगले कामं केलेले आहेत, तरी खैरे साहेब या निवडून यावे असं वाटतं. नवीन मतदारसंघाने सर्वांनी खैरे साहेबांना मतदान करावं. आजची सभा म्हणजे अशी भरपूर आहे, पण जसं म्हणलं तर मोदी साहेब हे विकासासाठी चांगले आहेत. जोपर्यंत 3 आणि आज आपकी बार 400 पार हे जो त्यांचा नारा आहे, हा त्यांचा सत्य होणार आहे. आणि भुमरे साहेब आदरणीय मताने लीडने निवडून येणार आहे. कारण की युवा रोजगार या गोष्टीमधून, किंवा आता मी सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती, शेतकरी, माझा गायगोठा मंजूर झालेला आहे, 1 रुपयानं घेता मंजूर झालेला आहे. आज त्या गोष्टीला मी काय म्हणू, आज त्या अगोदर अटी होती भरपूर कर्जमुक्तीसाठी, याच्यासाठी त्याच्यासाठी अंगठे द्यावा, थंब द्यावा, लाईनीत उभं राहावं लागतं. तिथं ऑनलाईन चालत नाही, हे चालत नाही. यास इम्तियाज जलील साहेब एज्युकेटेड आदमी आहे, चांगले आहे. शिक्षण माझं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यामध्ये मी सांगतो इम्तियाज जलील पण चांगले आहे. पण त्याविषयी मी तुम्हाला सांगतो आहे फक्त एवढंच माझं मत आहे, फक्त भुमरे साहेब. तर कुठले तुम्ही? मी गल्ले बोरगाव. बरं, काय वाटतं कोण झालं पाहिजे खासदार? इम्तियाज जलील आहे, भुमरे आहे, खैरे आहे, काय वाटतं? नाही, आता जो विकासाची कामं करील, आता खासदारकीच्या आता स्थानिक लेवलपर्यंत तर काही आतापर्यंत कुठल्या निधी खासदारकीच्या लेवलला आला नाही. पण आता अशी ज्या राजकारणात पाहता, राजकारणाची 1 नंबरची चिड येते खरं म्हणजे. आता हे जे राजकारण गच्चाळीचं राजकारण झालं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, ह्याची पाहून चिड येते. परंतु एक चांगलं नेतृत्व आणि आता हे जे दबावशाहीचं दडपशाहीचं राजकारण आहे, याच्या विरोधात आम्ही आता 100% मतदान करणार आहे.
म्हणजे आमच्या हिशोबानं खैरे साहेब निवडून यायला पाहिजे. काय अपेक्षा आहे तुम्हाला खैरे साहेब जर निवडून आले? खैरे साहेब निवडून आले म्हणजे आता जे स्थानिक लेवलला मागील 5 वर्षामध्ये इम्तियाज जलील साहेब असतील, त्यांनी अनेक विकास कामं केली असतील, परंतु ग्रामीण भागामध्ये विकास कामं कुठपर्यंत आले नाही. आम्ही त्यांना संसदेमध्ये बोलताना बघितलं, त्यांच्या संसदेमध्ये चांगला प्रभुत्व होतं, परंतु ग्रामीण भागामध्ये जी नाळ जोडली गेली पाहिजे विकास कामांची, ते कुठल्याही प्रकारचं विकास काम आतापर्यंत स्थानिक लेवलला किंवा आमच्या गावापर्यंत ह्या गेल्या 5 वर्षामध्ये आलेलं नाही. मग आता निदान यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करू शकतो की बा जसं आता उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील आणि काँग्रेसचे थोरात साहेब असतील, पटोले साहेब असतील, यांच्या माध्यमातून ही जी आघाडी दिसते आहे, या आघाडीच्या माध्यमातून असं वाटतं की बा विकास कामं होतील, ही अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं करतो आहे. काय वाटतं कोण झालं पाहिजे खासदार? इम्तियाज जलील, भुमरे, खैरे? खैरे साहेबच होणार खासदार, दुसरं कोण होणार? काय अपेक्षा आहे त्यांच्याकडे? अपेक्षा आता पहिले 20 वर्ष काम केलेलं आहे, आता बी काम करतेनच. कुठून आले सर तुम्ही? आम्ही चिकलठाण तालुका कन्नडीतून आलेलो आहे. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक असून चंद्रकांत खैरे साहेब यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देणार ही 100% खात्री देणार. काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडे निवडून आल्यानंतर? रस्ते, वीज, पाणी. रस्ते, वीज, पाणी. मागच्या 5 वर्षामध्ये इम्तियाज जलील होते, ते काही भेट वगैरे दिले, काही काही विकास कामं केले का त्याबद्दल काय? हे बघा, हे बाकीच्या लोकांच्या विनाकारण चेष्टा काढल्यापेक्षा खैरे साहेब कसे निवडून देतील या गोष्टीवर द्यायचा. तो मोदी हटाव, देश बचाव. माझं नाव अमोल निवृत्ती हार्दे, राहणार गल्ल्या बोरगाव, तालुका रत्नापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. कोण वाटतं कोण झालं पाहिजे खासदार? इम्तियाज जलील एक, खैरे आहे, भुमरे आहे. खासदार तर आता लोकांचं मत आता कसं राहतं, ज्याचं काम असतं तो खासदार होईल. बरं. ज्यांचं काम आहे त्यांचं जास्त काम. काम कोणाचं आहे? जास्त काम तरी आपलं अजून तर आम्ही समजा खैरे साहेबांचं काम आहे भरपूर 20 वर्षापूर्वी पूर्वी. तर तरुण पिढींचं जिकडं कल आहे समजा, त्यांचं भविष्य काय आहे, कुठे आहे? तिकडे. तरुण पिढीसाठी समजा खैरे साहेबांनी भरपूर काही केलेलं आहे. समजा शहरामध्ये असो, ग्रामीणमध्ये असो. कोण झालं पाहिजे मग खासदार? खासदार तर चंद्रकांत खैरे साहेब झालेच पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? तेच चंद्रकांत साहेब झाले पाहिजे. काय खैरे साहेब अपेक्षा आहे? अपेक्षा नाही कोण काही नाही. पहिले 20 वर्षापूर्वी साहेब होते आमचे, त्यामुळे तेच पाहिजे पहिले. काय माहिती आहे का, गद्दारची पार्टी, गद्दार पार्टी लोकांचा कल तिकडं नाही आहे. निष्ठावंत शिवसैनिक, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, तिकडं लोकांचं भविष्य आहे.